आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। अजित पवारांना सोबत घेण्यावर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला। इतरांना सोबत घेऊन आपल्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय का, संघ पदाधिकाऱ्यांचा सवाल। तर राजकीय परिस्थिती पाहून शिंदे अजित पवारांना सोबत घेतलंय। संघाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। अजित पवारांना सोबत घेण्याचा महायुतीला अपेक्षित फायदा झाला नाही, तरीही विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेऊन पुढे जाणार। संघाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। भाजप आणि राष्ट्रवादीची मतं एकमेकांना ट्रान्सफर झाली नाहीत। मतांची टक्केवारी कमी राहिल्यामुळे महायुतीला लोकसभेत फटका। बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। पुण्याच्या सभेत मोदींनी शरद पवारांवर बोलू नये अशी विनंती केली होती, मात्र त्याच सभेत मोदींनी पवारांची भटकती आत्मा असा उल्लेख केल्यामुळे फटका बसला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य। मी शरद पवारांना भेटलो, मात्र महाविकास आघाडीसोबत जाणार नाही। बच्चू कडूंचं वक्तव्य। आम्ही आमची पुढची राजकीय भूमिका 1 सप्टेंबर नंतर जाहीर करणार, तर शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठी काहीही करायला तयार। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। बच्चू कडू महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते, महाराष्ट्रासाठी सगळ्या चांगल्या नेत्यांनी एकत्र यावं। सुप्रिया सुळेंचं बच्चू कडूंवर वक्तव्य। राज ठाकरेंची दुपारी 1 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद। मराठा आरक्षणावर राज ठाकरे भूमिका मांडणार। राज ठाकरेंचा 21 ते 26 ऑगस्ट पर्यंत विदर्भ दौरा। नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार। ठाकरे गटाचा आज ठाण्यात मेळावा। उद्धव ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। गडकरी, रंगायतनगरमध्ये मेळाव्याचं आयोजन। उद्धव ठाकरेंची आज ठाण्यात सभा। सभेपूर्वी ठाण्यात ठाकरेंना डिवचणारं बॅनर। ठाकरे, पवार, राहुल आणि सोनिया गांधींचं व्यंगचित्र असणारं बॅनर। ठाकरे बांगलादेश पीडित हिंदूंची थट्टा करत आहे। चंद्रशेखर बावनकुळेंची ट्विटद्वारे ठाकरेंवर टीका। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून साईबाबांचं दर्शन। कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचं शिर्डीत स्वागत। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज पुण्यात दाखल होणार। पुणे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा मार्गस्थ होणार। यात्रेत जयंत पाटलांसह सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे उपस्थित राहणार। मिस्टर सूरज चव्हाण, तुम्ही आणि तुमचे मालक काय आहात हे महाराष्ट्राला माहिती आहे। अंजली दमानी यांचा सूरज चव्हाणांविरोधात खोचक ट्विट। मराठा ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक होणार। लवकरच सर्वपक्षीय बैठक होणार असल्याची माहिती। मनोज जरांगेंची 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये शांतता रॅली। शहरासह उपनगरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी। रॅलीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांना सुट्टी। मंत्री गुलाबराव पाटलांची जळगावमध्ये सभा संपन्न। मी गरिबीतून वर आलेला माणूस, पाटलांकडून जुन्या आठवणींना उजाळा। इचलकरंजी विधानसभेसाठी महायुतीकडून मलाच उमेदवारी मिळेल। भाजपच्या राहुल आवाडे यांच्याकडून विश्वास व्यक्त। पुणे शहर काँग्रेस शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली। शहर काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली। काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली। परळी अपघात प्रकरणात मिहीर शहाला साक्षीदारानं ओळखलं। सूत्रांची माहिती। आर्थर रोड कारागृहात मिहीर शहाची ओळख। परेड प्रक्रिया। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी। 2 कैद्यांनी जेवण वाढणाऱ्या कैद्यावर हल्ला केला। जेवण वाढणारा कैदी गंभीर जखमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या विभागीय कार्यालयावर ईडीचे छापे। कार्यालयात मुंबईतील ईडीचे अधिकारी तळ ठोकून। नाशिकच्या मालेगावातील 21 जणांना डेंग्यूची लागण। उपायुक्तांकडून तातडीनं आढावा बैठक। शहरात 395 डेंग्यूचे संशयित रुग्ण। नाशिक शहरात चिकनगुनियाचे 38 रुग्ण आढळले। 42 जणांच्या चाचणीनंतर 38 जणांना चिकनगुनिया आढळला। छत्रपती संभाजीनगरात आणखी 3 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले। रुग्णांची संख्या 13 वर। नागरिकांची चिंता वाढली। नाशिक जिल्ह्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव। पालिकेचा आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर। 62 पथकांमार्फत शहरात घरोघरी तपासणी मोहीम सुरू। नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाची रुग्णसंख्येत वाढ। पालिकेकडून 2,42,159 घरांचं सर्वेक्षण। प्रत्येक जिल्ह्यातून 1000 जणांनाच तीर्थदर्शन। इच्छुकांना 31 ऑक्टोबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करता येणार। पुढील काही दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळणार। हवामान विभागाचा अंदाज। पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे 4ही धरण 95% भरली।
परिसरातील नागरिकांची चिंता मिटली। भर पावसाळ्यात संभाजीनगरातील 137 गावांना 218 टँकरद्वारे पाणी पुरवठा। पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यातील काही गावांमध्ये अजूनही पाणी टंचाईची समस्या, बहुतांश मध्यम प्रकल्प कोरडे ठाक। शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समिती पुन्हा आक्रमक। शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती अजित पवारांच्या दौऱ्यावेळी निदर्शन करणार, संघर्ष समितीचा इशारा। गोंदिया जिल्ह्यात सलग 18 दिवस पाऊस झाल्यानं पूर परिस्थिती। अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान, कृषी विभागाकडून 2000 हेक्टरमधील पिकांचं सर्वेक्षण पूर्ण। अमरावती जिल्ह्यात यावर्षी 35,000 शेतकऱ्यांनी पीक विमाच भरला नाही, तर मागील वर्षी 4,74,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। वाशिम जिल्ह्यात हळदीच्या लागवडीत वाढ, मात्र पिकावर अळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। अकोला जिल्ह्यात 10 ते 12 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाची विश्रांती। पावसाच्या विश्रांतीनंतर शेती कामांना पुन्हा सुरुवात।